श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलवर आला असेल तर समजून जा, विश्व तुला सांगते आता तुझं सुख जवळ आलं आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या घरात येणारे मोठी संकट टळतील. कारण संकट येतात तेव्हा माणूस तुटत नाही, तर त्यातून नवीन उभारी निर्माण होते. आजचा दिवस तुझ्यासाठी साधा नाही. तू हे शब्द ऐकतो आहेस याचा अर्थ स्वामींची कृपा तुझ्या घरावर पसरू लागली आहे. कित्येक दिवसांपासून तुझ्या मनात जे भीतीचे ढग जमले होते ते आजपासून हलके होत जाणार आहे. ज्या रात्री तू रडून झोपलायस, ज्या सकाळी तू ओझ्यासारखा दिवस उचललास, त्या क्षणी तुला वाटलं की आता कुठून मार्ग मिळणार. या सगळ्या क्षणाचं ओझ आता तुझा हळूहळू उतरायला सुरुवात झाली आहे. स्वामी म्हणतात, माझा हा संदेश तुला योगायोगाने मिळत नाही. ज्या घरात श्रद्धा जागते तिथे अडथळे कधीच कायम राहत नाही. तुझ्या घरात कित्येक दिवसांपासून आर्थिक ताण, कौटुंबिक अस्थिरता, मनातील काळजी, आरोग्याचे प्रश्न, नात्यांमधले ताण, ही सगळी संकटे एकामागोमाग येत होती. तुला वाटत होतं की नशिबाने मोठा अन्याय केला आहे. पण लक्षात ठेव, जेव्हा संकट जास्त वाढतात तेव्हा देवाची कृपा सर्वात जवळ असते. तुझ्या घरातले तुटलेले धागे आता जोडले जातील. किती वेळा तू मनात म्हणलास, हे सगळं कधी संपणार, माझी परिस्थिती कधी बदले. आज स्वामी तुला उत्तर देत आहे, आजपासून बदल सुरू झाला आहे. तू जितका त्रास सहन केला आहे त्याचं फळ आता तुला मिळेल. संकट फक्त तुझी परीक्षा घेत होती. तुझी निष्ठा, तुझी धडपड, तुझं श्रम हे सर्व स्वामींच्या नजरेत गेले. देव कधीही भक्ताला रिकाम्या हाताने सोडत नाही आणि तू तर त्यांचा अत्यंत प्रिय भक्त आहे, कारण तू तुटूनही उभा राहिलायस. आजपासून तुझ्या घरातल्या अडथळ्यांची ताकद कमी होणार आहे. तुझ्या घरात शांतता येईल, कौटुंबिक वाद थांबतील, नशिबाचा बंद दरवाजा जसा जसा उघडत जाईल तसं तसं तुझ्या घरात उजेड पसरू लागेल. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात साचलेलं दुःख आता निघून जाणार आहे. त्या दुःखाची जागा आशेने, आनंदाने आणि समाधानाने भरली जाईल. तू आतापर्यंत जे गमावलं आहेस त्याचं दुःख तुझ्या मनात आहे. पण स्वामी म्हणतात, जे हरवलं ते परत येईल आणि ते तुटले ते नव्या रूपाने उभं राहील. तुझं नशीब पुन्हा उठणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू महिनोमहिने प्रयत्न करत होता ती गोष्ट आज अचानक साध्य होईल. जे पैसे अडकले होते ते सुटतील. ज्या लोकांनी तुला त्रास दिला होता ते स्वतःहून बाजूला जातील. ज्या लोकांनी तुझ्यावर अन्याय केला ते स्वतः त्यांच्या चुका अनुभवतील. आजपासून तुझ्या घरचं वातावरण बदलायला लागेल. घरात शांतपणे बसताना तुला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुझ्यावर कृपा करत आहे. ज्या घरात रोज ताण होता तिथे आता हसू येईल. ज्या घरात निराशा होती तिथे आशेचा प्रकाश येईल. ज्या मनात सतत भीती वाटत होती ते मन आता शांत होईल. तू एकटा नाहीस, तुझ्या मागे माझा हात आहे. ही ओळ तुझ्या जीवनात आजपासून जादूसारखी काम करायला लागेल. तू अत्यंत थकलायस पण हार मानली नाही. तू रडलास पण मार्ग शोधत राहिला. हेच तर तुझं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य स्वामींना जाणवतं आणि त्यामुळे आज ते तुला आशीर्वाद देत आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला खूप कठीण वळणावर आणून सोडतं, पण तिथून आपल्याला उचलून घेणारा कोणी असेल तर तो देव म्हणजे स्वामी समर्थ. तुझ्या घरातला जो काळोख होता तो आजपासून कमी होतोय. तुझ्या घरातली जी ताणाची हवा होती ती आजपासून हलकी होऊ लागली. तुझ्यावरच्या स्वामींच्या कृपेचं कवच पसरलंय. आता तू जिथे जाशील तिथे तुला अडथळ्यांपेक्षा संधी दिसतील. आता तुझे दिवस बदलू लागले. तुझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुझ्या नशिबाने गती पकडली आहे. तुझ्या घरात आता प्रकाशच प्रकाश होसेल. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात जे अंधाराचं सावट होतं ना ते आता मागे सरकत आहे. तू जिथे घाबरत होता तिथे आता माझं संरक्षण असेल. किती दिवस तू मनातल्या मनात स्वतःची झुंज देत होता. कुणाशी बोलता येत नव्हतं, कुणाला सांगूनही मन हलकं होत नव्हतं. सगळं आतच साठत होतं. पण आज स्वामी समर्थ म्हणतात, या क्षणी स्वामी तुझ्या मनावर हलकेच हात ठेवत आहे. त्या स्पर्शाने तुझ्या मनातील वेदना मऊ होऊन चालल्या आहेत. तू किती वेळा मनात म्हटलं असेल, हे सगळं कधी संपेल, मला सुखाचा दिवस मिळेल का, माझं घर पुन्हा हसताना दिसेल का. स्वामी आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे. हो, तुझ्या घरात आनंदच पसरत आहे आता आणि लवकरच येणार हे सगळं आता
आजवर ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुला बाजूला ठेवलंय, त्यांनी आता तुझ्या कष्टाचा अपमान केलाय, त्यांनाही आता तुझ्या यशाची चमक दिसणार आहे. कारण जेव्हा देव कृपा करतो, तेव्हा संपूर्ण जग बदलून जातं. तुझ्या घरात ज्या छोट्या-छोट्या गोष्टीमुळे ताण निर्माण होत होता, ते आता आपोआप सुरळीत होऊ लागले. जणू एखादे अदृश्य हात प्रत्येक गोष्ट योग्य मागेवर, योग्य जागेवर बसवत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरची शांतता आता कोणीही हिरावून नेऊ शकणार नाही. तुझ्या मनातला गोंधळ आता उतरायला लागेल. ज्या विचारांनी तुला रात्री झोप येत नव्हती, ते विचार आता शांतपणे दूर जातील. जसं सूर्य उगवतो आणि अंधार आपोआप मागे हटतो, तसं तुझ्या जीवनातला अंधार आता कमी होत आहे. आजपासून तुझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांचं धारण आता कमी होईल आणि आता आधी जे छोटे-छोटे संकट हे पर्वतासारखे वाटत होते, ते आता साध्या दगडासारखे वाटतील आणि या दगडांवरून चालत-चालत तू खूप मोठ्या यशाच्या रस्त्यावर जाणार आहेस. तू जेवढं दुःख सहन केलं आहे ना, तेवढा मोठा आनंद तुझ्यासाठी साठवून ठेवला आहे. जीवनात काही विनाकारण घडत नाही. तू ज्या कठीण काळातून गेलाय, त्यातून तुला जास्त मजबूत बनवलं गेलंय. स्वामी म्हणतात, आता तुझ्या घरात तुमचं आता नशीब स्वतः चालत येईल. तुझ्या कामात अचानक वेळ येईल. ज्या गोष्टीसाठी तू महिनोमहिने धावपळ करत होता, ती गोष्ट आता एका दिवसात पूर्ण होताना दिसेल. तुझ्या कुटुंबाचा चेहरा बदलून जाईल, दुःखाची भाव नाहीसे होतील आणि त्यांच्या जागी शांतता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःला पुन्हा ओळखशील. तुझं मन पुन्हा उत्साह होईल. आतापर्यंतच्या त्रासानंतर आता तू स्वतःच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहे. तू या घरात इतक्या दिवसांपासून जडपणा होता. कधी पोटात चिंता, कधी मनात भीती, कधी डोळ्यात पाणी. तुला स्वतःलाही कळत नव्हतं की एवढं सगळं एकाच वेळी काय येत आहे. पण हे सगळं आजपासून मागे वळायला लागलं आहे. कारण स्वामींची कृपा जेव्हा घरात उतरते, तेव्हा देव आधी मन हलकं करतो. मन आता हलकं झालं की घर हलकं होतं. घर हलकं झालं की नशीब आपोआप वळतं. आज तुझ्या घरावर आलेला स्वामींचा आशीर्वाद हा फक्त शब्दांचा नाही, तो ऊर्जा आहे, तो बदल आहे, तो नवीन सुरुवात आहे. जे तुझ्याकडे निसटून गेलं ते परत येईल. जे तुझ्यापासून दूर गेलं ते पुन्हा जवळ येईल. तू गेलेले कित्येक महिने मनात जपून ठेवलेली वेदना ती आता बाहेर पडते. जणू एखादं भरलेलं ढग अचानक खाली सोडून देतो, तसे तू जमा केलेलं दुःख आता शांतपणे आटत चाललं आहे. तुझं घर जिथे ताणात भरलेलं होतं, तिथे आता शांतीची हवा फिरू लागली आहे. तुझ्या घरात जे चुकीचं होत होतं, त्यावर आता योग्यचा प्रकाश पडला आहे. स्वामींच्या कृपेने आता घरात समजून वाढले, तणाव कमी होईल आणि नवीन आता नाते पुन्हा पूर्वीसारखे उबदार बनतील. आणि तर सर्वात महत्त्वाचं, आजपर्यंत तुला जे अपयशाचा स्पर्श होत होता, तो स्पर्शही कमी होईल. तुझ्या हातातले काम अडकत नव्हती, ते असं नव्हतं, पण नशिबाचा दरवाजा बंद होता. हा तो दरवाजा उघडायला लागलाय. तुझ्या घराच्या दाराशी चांगली बातमी येण्याची चिन्ह दिसायला लागली आहे. पूर्वी जे काम तुझ्या विरुद्ध जात होतं, ते आता तुझ्या बाजूने फिरायला लागेल. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकांच्या वागणुकीतही बदल दिसेल. काही टिकतील, काही दूर जातील, पण फक्त योग्य लोकांचं तुझ्या भोवती राहते. हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रभाव आहे. त्यांच्या कृपेत एक अद्भुत शांतता असते. त्या घरात ती उतरते. त्या घरात कितीही मोठी अडचण आली तरी नाश होत नाही, उलट प्रकाश वाढतो. तू जिथे हारला तिथे तुला आता जिंकायचं आहे. हे वाक्य तुझ्यासाठी आशीर्वाद आणि आदेश दोन्ही आहे. तुझ्यासाठी आता घरातील वातावरण आता दररोज हलकं होत जाईल. लोकांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होईल. घरात संवाद वाढेल. मनातला ऊर्जा उतरायला लागेल. ज्या गोष्टीवरून तणाव होता, त्यात आता योग्य मार्गाने सुटतील. तुझ्या नशिबातला एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ते आता तुझी जुनी वेदना, जुने प्रश्न, जुने अपयश सगळं आता जगाचं मिळणार आहे. त्यामुळे आता हे सगळं मागे राहणार आहे. तुझ्या घरात आता अडचणीच्या ऐवजी समाधानाचे दिवस येणार आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात वळण घेणारा दिवस आहे. आजपासून तुझे निर्णय योग्य ठरेल. तुझ्या प्रयत्नांना दिशा मिळेल. तुझ्या मेहनतीला फळ मिळेल. तुझ्या घरात आता आशेचा प्रकाश वाढेल. कारण संकटाचं जाण म्हणजे चमत्काराची सुरुवात आणि चमत्कारात तुझ्या घराकडे चालत येते. आजपर्यंत तुझ्या घरात जे काही चुकीचं घडत आहे, त्याचा भार तुलाच उचलावा लागणार होता. आणि आता कधी पैशाची कमी, कधी घरातली टेन्शन, कधी आरोग्याची भीती, कधी कामातील अडचण, प्रत्येक दिवस एखाद्या लढाईसारखे वाटत होतं. पण आता काळ बदलतोय. एक एक करून तुझ्या जीवनातल्या अडथळ्यांचे गाठोडे सुटत आहे. ज्या गोष्टीवर तू हात ठेवशील ना, त्या स्वतःहून सोप्यात सोपी होऊ लागतील. पूर्वी जिथे निराशा मिळत होती, आता तिथे समाधान मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं घर आता स्थिर होणार आहे. जे काही डळमळीत होतं, ते जे काही अस्थिर होतं, जे काही गोंधळलं होतं, ते आता आधार मिळवणार आहे. जे घरातील ऊर्जा बदलायला लागली आहे. पूर्वी जिथे ओझं वाटत होतं, त्या घरात आता शांततेची दरवळ होईल. तुझ्या घरात जे वाद निर्माण होत होते, त्यांना आता आशा दिसेल, दिशा दिसेल.
ज्या लोकांमध्ये गैरसमज वाढत होते ते कमी होतील, एकमेकांवरचा विश्वास पुन्हा उभा राहील, नाती पुन्हा जुळतील. तू स्वतः जाणशील की स्वामींच्या शक्तीने घरात एक वेगळा सामान्य येत आहे. कालपर्यंत जिथे भीती ताणानं थरथरत होत्या तिथे आता शांतता बसायला लागली आहे. आणि तुझ्यासाठी एक मोठा संदेश तुझ्यावर आता नजर ठेवून आहे. तू पडून देणार नाही. संकट अजून थोड्या प्रमाणात राहील, पण त्याची ताकद कमी झाली आहे. आधी मोठी वाटणारी अडचण आता छोट्या दगडांपर्यंत वाटेल. तू तिला आता सहज ओलांडू शकतील. तू जितका आता वेळ काळजीत घालवलास ना त्याचा दुप्पट काळ आता तुझ्यासाठी आनंद असेल. देवाचे नियम साधे असतात. तिथे जास्त परीक्षा, तिथे जास्त कृपा. तुझ्या घरातले जे उजेड आता कोणत्याही सावलीने झाकता येणार नाही. तुला पुढे खूप चांगल्या बातम्या मिळणार आहे. एखादी जुनी अडकलेली गोष्ट अचानक सुटेल, एखादी अपेक्षा पूर्ण होईल, एखादी नवीन संधी येईल, कुठल्या तरी व्यक्तीकडून मोठी मदत मिळेल आणि त्या सगळ्याचं उत्तर फक्त एकच, स्वामींची कृपा. तुझ्या आयुष्याला एक नवीन गती मिळत आहे. ही गती हळू नाही तर वेगाने वाढेल. अचानक तुला जाणवेल की गोष्टी बदलत आहे आणि चांगल्या दिशेने बदलत आहे. तुझ्या घरात येणाऱ्या पैशाचा प्रभावही वाढेल. पूर्वी जिथे पैसे येऊन थांबत होते तिथे आता ते सहज फिरतील. अडकलेले व्यवहार सुटतील, वेळेवर काम होतील, नवीन कायमचे आता रस्ते उघडतील. तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा स्वामी समर्थाच्या घराच्या दारात उभे असतात तेव्हा संकटाला आत याची हिंमत उरत नाही. आणि आज तुझ्या घरात दार आता स्वामींच्या कृपेने उजळत आहे. आजपासून तुझ्या घरात आनंद टिकणार आहे, शांतता टिकणार आहे, उत्कर्ष सुरू होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुझं मन आता पुन्हा जगायला तयार होणार आहे. तुझेले दुःख, तू केलेली प्रार्थना, तू सोडलेले अश्रू हे सगळं आता स्वामींच्या चरणी पोहोचतं आहे आणि त्याचं फळ आता मिळणार आहे. तुझ्या घरात इतक्या दिवसापासून एक विचित्र शांतता आली होती, पण ती शांतता सुखाची नव्हती, ती ताणाची होती. तुला नेहमी वाटायचं काहीतरी भार आहे, काहीतरी अडकतंय, जणू घरातील भिंतीवरची काळी छाया आता बसली होती. पण आता स्वामींच्या कृपेने ती छाया दूर चालली आहे. घरात आता जी अडचणीची हवा फिरत होती ती आता सुखाच्या वाऱ्याने बदलते. तू जिथे पावलं टाकशील तिथे अडथळे नाही तर मार्ग तयार होतील. कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे बाळा, तुझ्या घराची काळजी मी घेतोय. आजपर्यंत तुला खूप वेळा असं वाटलं असेल की कुणी समजत नाही, कुणी विचारत नाही आणि कुणी मदत करत नाही. पण आजपासून तुला जाणवेल की अदृश्य शक्ती तुला पुढे ढकलते, तुझी वाट साफ करत आहे. तुझ्या घरातील जी कामं अडकली होती ना, एकदम जड वाटत होते, ती आता सहज सोपं होऊ लागले. तिथे दिवसेंदिवस चिंता वाढत होती, तिथे आता दिलासा मिळेल. ज्या गोष्टींवर सतत ताण यायचा त्या गोष्टी आता स्वतःहून सुधारतील. तुझ्या घरात आजपासून वाईटच पाऊल पडणार नाही. तू हे शब्द फक्त ऐकून सोडू नको. हे आशीर्वाद आहे, हे आदेश आहे, हे तुझ्या घरातल्या संरक्षणाची देणारी कवच आहे. तुला कळेल की वातावरण बदलते. घरात अचानक हसू वाढेल. जिथे सतत वाद, नाराजी, राग, गैरसमज होत होते तिथे आता प्रेम, समजूत आणि शांती येईल. तुझ्या आयुष्यात जे लोक चुकीच्या हेतूने येत होते त्यांचं अंतर वाढेल. ज्याचं हृदय स्वच्छ आहे ते तुझ्यासाठी खरे आहे, ते तुझ्या जवळ जास्त येतील. ही तर स्वामींची लीलाच आहे. ते तुझ्या भोवतीचं वातावरण पूर्णपणे शुद्ध करत आहे. तुला जाणवेल की तुझं मन आता इतकं जड वाटत नाही. रात्री झोप नीट येऊ लागेल. मनातला ताण आता सकाळी उठल्यावर तसाच राहणार नाही. जिथे भीती होती तिथे आता विश्वास वाढेल. कारण आजपासून सुरू झालंय प्रकाशाचं काळ. अंधाराचं राज्य संपतंय. तुझ्या घरातील संकट आता वराच्या मार्गाला वळत आहे. जशी ढगं निघून जातात आणि सूर्य उगवतो तसा. तू इतके दिवस एकट्याने लढला, शब्दाने न सांगता, कुणालाही न दाखवता, पण देवाने ते सगळं पाहिले. एकही अश्रू व्यर्थ गेलं नाही बाळा. आता तुझा संसार माझ्या कृपेने फुलणार आहे. तुझे घर आनंदाने भरून जाणार आहे. आजपासून तुझ्या नशिबाचा एक सुंदर सुगंधी टप्पा सुरू होते. तुझ्या घरात नवं चैतन्य येते. सातत्याने येणाऱ्या छोट्या मोठ्या संकटाची मालिका थांबवत आहे. तुझं मन आता नव्या आशेने उघडत आहे. ही भावना तू मनापासून अनुभव, कारण ही सुरुवात आहे स्वामींच्या चमत्काराची सुरुवात. आजवर तुझ्यावर जे ओझं पडलं होतं ते हळूहळू उतरायला लागलंय. ज्या गोष्टीची भीती होती त्या गोष्टी आता कमकुवत होत जाते. ज्या आता समस्याने तुला रात्री झोपायला दिलं नाही त्या समस्या आता शांत होते. तुझ्या घरातले भांडणं, नाराजी, गैरसमज सगळ्यांना एक एक करून शांततेचं औषध मिळेल. तुला जाणवेल घर इतकं हलकं हलकं का वाटतंय, माणसं अचानक वेगळी का वागत आहे, आपलं मन एवढं स्थिर का होते. कारण स्वामी समर्थांचा स्पर्श आहे. ते न बोलता, न दिसता, न दाखवता घरात शांतता बसवतात. जिथे तुझी प्रार्थना थांबली तिथे माझी कृपा सुरू झाली. तू थकून गेला होता, काही बोलावंसंही वाटत नव्हतं, पण फक्त शांत बसून आकाशाकडे पाहावं असं वाटत होतं. आणि त्या शांततेत स्वामींनी तुझं मन ऐकून घेतलंय आणि आज ते म्हणत आहे, आता मी तुझ्या घराची सोय बघतोय. तुला आता वाट दिसेल लहान लहान गोष्टी अचानक आपोआप सुटतात. घरातील कामं वेळेवर होत आहेत. एखाद्या दिवशी
दिवशी नको तितका खर्च होत होता तो आता थांबतोय. घरात पैशाचा प्रभाव वाढतोय आणि सर्वात महत्त्वाचं मनातील घाबरटपणा कमी होतोय. तुझ्या घरात जी अस्थिरता होती तिचा आता पाया आता हलतोय. नव्या सौभाग्याची हवा तुझ्या दारात आली आहे. तुझ्या घराच्या भोवती जणू एखाद्या अदृश्य कवच उभं राहिलंय. स्वामी म्हणतात तुझ्या घराचं रक्षण मी स्वतः करतोय. तुला पुढे मोठी संधी येणार आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत तुझ्या हातातून निष्ठत होत्या त्या गोष्टी आता स्वतःहून तुझ्याकडे येतील. कुणीतरी तुला चांगली माहिती देईल, कुणीतरी मदत करेल, कुणीतरी तुझ्या घरातील काहीतरी अचानक चांगलं करेल. हे योगायोग नाही, स्वामींचा संकेत आहे. आणखी एक महत्त्वाचं, ज्या लोकांनी तुझ्याशी चुकीचं वागले, ज्याने तुझं मन दुखावलं, ज्याने तुला त्रास दिला, त्यांची वागणूकही आता बदलून जाईल. तुझा आवाजही बदलत जाईल. पूर्वी चिंता होती आता विश्वास येईल. पूर्वी शंका होती आता निश्चितता येईल. पूर्वी थकवा होता आता नव्या ऊर्जेचा प्रवाह येईल. तुझ्या घरात जे आजपासून सुरू होत आहे ते आयुष्य आता बदलून टाकेल. हे ना शब्द नाही, ते आजचे खून आहे. ते सुरक्षित आहेस तू आता. आता तुझा संसार आता सुरक्षित आहे. तुझं भविष्य उजळ आहे आणि आता तुझा प्रत्येक दिवस आता चांगल्या दिशेने फिरतोय. आजवर ज्या गोष्टीची भीती वाटते, ज्या गोष्टींबद्दल तुला रात्रभर झोप यायची नाही, ज्या गोष्टींनी तुझ्या मनाला खूप दुखावून टाकले, त्या सगळ्या गोष्टी आता मागे सरकत आहे. कारण आता स्वामींचा आशीर्वाद जेव्हा चालतो ना, तेव्हा संकट, अडचणी, अडते ही सगळी गर्दी पांगते. किती हट्टी अडथळा असू दे, किती त्यांच्या पावलांकडे आपोआप दूर सरकू दे, स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या घरात काळोखाची सावली सुद्धा येणार नाही. जे येईल फक्त ते प्रकाश, शांती, समाधान आणि माझं रक्षण. तू बराच काळ स्वतःशी झगडत होता. कोणाशी बोलायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, फक्त मनातल्या मनात सर्व त्रास सहन करत होता. पण स्वामी सांगतात बाळा, आता तुला एकटं राहायचं नाही. तू चालताना तू माझ्यासोबत आहे. तू रडताना मी तुझे अश्रू पुसणार आहे. तुझ्या पडताना धरून उभं राहणारा मीच आहे. तुला ठाऊक आहे का, कधी कधी देव कृपा करण्याआधी मनुष्याची परीक्षा घेतो. मन पिवटून टाकणाऱ्या परीक्षा, शरीर थकवून टाकणाऱ्या परीक्षा, घरात तणाव वाढवणाऱ्या परीक्षा, पण त्या सगळ्या परीक्षा आता समाप्त होत आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घराचं नशीब आजपासून बदलायला लागलं. त्याचं नशीब अडकलं होतं, त्याची गती सुटते. त्याचं मन जड झालं होतं, त्याचं आता हलकं वाटतंय. आता त्याचं हृदय तुटलं होतं, ते हळूहळू भरायला लागेल. तुझ्या जीवनात काही लोक आले होते, काही राहिले, काही निघून गेले, पण प्रत्येकाने तुला काहीतरी शिकवलं. काहींनी तुझं मन दुखावलं, काहींनी तुझ्या अपेक्षा मोडल्या, काहींनी तुला वाटत सोडलं. पण स्वामी सांगतात मी तुला कधीच सोडलं नाही. आणि आजपासून ते तुला एक नवं वचन देत आहेत. तुझ्या घरात जे पाऊल टाकले होते ते सुखाचे पाऊल असतील. तुझ्या दारावर जे ठोकेल ते आनंदाचे आगमन असेल. तुझ्या कुटुंबावर जी कृपा होईल ती चमत्कार घडवणारी असेल. आता पुढे तुझ्या घरात एक शांतता उतरेल, याचे तू वर्षानुवर्षे वाट पाहत होता. घरात छोटे छोटे वाद होते ते थांबतील. मनातले नकारात्मक विचार ते निघून जातील. आर्थिक ताण तो सामायशा लागेल. नात्यांमध्ये तुटलेपणा तो जोडला जाईल. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आता दार मी आता बंद नाही ठेवणार आहे. मी त्यांना माझ्या कृपेने उघडं करणार आहे. जिथे प्रेम कमी झालं होतं तिथे आता प्रेम वाढणार आहे. जिथे पैशाचा तुटवडा होता तिथे भरभराट आणणार आहे. तुला वाटत होतं की वेळ तुझ्या विरोधात आहे, पण आजपासून वेळ तुझ्या बाजूने फिरायला सुरू होईल. जे अडकलेले काम ते होतं ते सुटेल. जे दरवाजे बंद होते ते उघडतील. जे लोक विरोधात होते ते शांत होतील. जे मार्ग दिसत नव्हते ते स्वच्छ दिसायला लागतील. कधी कधी आपण लोकांना सांगतही नाही आपण किती तुटलोय, किती घाबरलोय, किती काय मनात युद्ध चालू आहे. पण देवांपासून काही लपत नसतं. स्वामी म्हणतात तू किती रडलास मी बघितलंय, तू किती सहन केलंस मी ऐकलंय, तू किती हृदय किती थकलंय मला जाणवतंय. म्हणून आज तुला सांगतायत आता बाळा सगळं आता तुझ्या खांद्यावर मी हात ठेवते. तू घाबरू नकोस, तू पुढे चल. तुझ्या घरात आता खूप काळापासून एक तणावाचं वातावरण होतं. कधी पैशामुळे, कधी नात्यांमुळे, कधी कामांमुळे, कधी आरोग्यामुळे. पण हा ताण आजपासून कमी होऊ लागणार आहे. स्वामीच्या कृपेने घरात शांततेचे एक नवे जीवन हवा व्हायला लागेल. जणू आता बंद खिडकीतून एखादा सूर्यकिरण अचानक हाता येतोय आणि घरात प्रकाश भरतोय. तसंच काहीतरी तुझ्या घरातील काही ढग आता नष्ट होत आहे. तू ज्या त्या सुखाची वाट पाहत होता ते सुख आता दार ठोठावणार आहे आणि त्या सुखाचं आगमन कोणी थांबवू शकणार नाही. कारण ते सुख स्वामींच्या हाताने पाठवले जाते. तू कधी कधी स्वतःला विचारत होता कधी संपणार आहे, कधी बदलणार माझं नसीब. हा स्वामी समोर तुला शांतपणे सांगत आहे बदल आजच सुरू झालाय. तुझ्या घरात जी अडचण होती, आजारपण होता, पैशाची तुटवडा होती, सततेची जाणीव होती, लोकांचा गैरसमज, चुकीची बोलणे, घरातले भांडणं, हे सगळं दुष्टचक्र विघळते. कारण स्वामींची नजर तुला स्पर्श करते आणि जिथे देवाची नजर पडते तिथे संकट थांबतं, अंधार पळतो आणि प्रकाश जागा होतो. आजपासून तुझ्या घरात मी पहारा देणार आहे. माझ्या नावाचा प्रकाश तुझ्या दारापर्यंत पोहोचला आहे.
आता तू पुढे आता जे काही होईल ते चांगलंच होईल. आजपर्यंत ज्या गोष्टी तुझ्या विरोधात जात होत्या त्या हळूहळू तुझ्या बाजूने फिरायला लागतील. तुला जाणवेल जणू काहीतरी अदृश्य शक्ती तुझं रक्षण करते, मार्ग दाखवते. तू पडशील तेव्हा तुला उभं करते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या कुटुंबावर जे वाईटचे दिवस चालू होते त्यांनी तुला आता खूप थकवलंय, पण तू हार मानली नाहीस, तू लढला नाहीस, तू थांबला नाहीस. तुझ्या मनाची ताकद आता तुला फळ देणार आहे. तू जगायला ते काही सांगितलं नाहीस, पण स्वामीने सगळं माहीत आहे. तू किती वेळा स्वतःला तुटताना बघितले, किती वेळा हसताना आतून रडत होता, किती वेळा मनातल्या मनात देवाला विचारलं होतं, स्वामी माझी वेळ कधी बदलेल. आता त्याचं प्रश्न उत्तर ते तुला स्वतः देत आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यातली काळोखी वेळ संपली. आता प्रकाश येत आहे, आता समाधान येते, शांतता येत आहे. घरातले वातावरण जे आधी तंग वाटत होतं, जिथे आता शब्दांपेक्षा जास्त शांतता होती, तिथे आता आपल्याला मनातले प्रश्न बोलण्याआधीच डोळ्यात पाणी भरायचं, ते सगळे आजपासून मागे राहणार आहे. स्वामींच्या कृपेने घरात आता एक नवं स्पंदन येईल. जसं मंदिराच्या घंटेनंतर वातावरण बदलतं ना, तसं तुझ्या घरात बदल जाणवेल. बाळा, तुझ्या घराचं संरक्षण मी स्वतः करत आहे. जिथे माझा हात असेल तिथे संकट उंबरठ्याच्या आत येणार नाही. तुझ्या घरात विश्वास वाढेल, परस्परांची गैरसमज कमी होतील. ज्यांना एकमेकांविषयी राग होता त्यांच्या मनात शांतता निर्माण होईल. कधी कधी आपण घरातल्या तणावामुळे खूप तुटतो, खूप दमतो, पण आजपासून त्या तणावाला जगाचं राहणार नाही. कारण स्वामी म्हणतात, जे घर माझ्या नावाने जागतं तिथे संकट झोपतं. तू ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे दररोज देवाकडे प्रार्थना केली, कधी मनातल्या मनात, कधी रडत रडत, कधी हात जोडून, कधी मनातल्या वेदना दाबून, त्या प्रार्थनाचं उत्तर आता तुला मिळणार आहे. आता स्वामींच्या कृपेचा दिवस तुझ्या हाताने आता नावाने लिहिला गेला आहे. आणि तेव्हा ते देव नाव लिहितो ना, त्याचं आता चूक नसते, उशीर नसतो आणि अडथळा नसतो. स्वामी म्हणतात, तू जेवढं सहन केलं त्याचं दुप्पट सुख मी तुला देणार आहे. तुझ्या घरात आता अशा घटना घडतील ज्या तू कधी अपेक्षित केल्या नव्हत्या. अडकलेलं काम अचानक सुटेल, घराने पाठ फिरवली होती ते परत येतील, घरातील भांडणं शांत होतील, आर्थिक भार हलका होईल आणि सर्वात महत्त्वाचं मनातील शांती मिळेल. आजीवन माणसाला दोनच गोष्टी थकवतात. एक गोष्ट शरीराचा थकवा आणि दुसरी म्हणजे मनाची वेदना. शरीराचा थकवा झोप घेतली की जातो, पण मनाची वेदना ती निघतच नाही इतक्या सहज. तूही अशा अनेक मनाच्या वेदनेने ओढत चाललाय असा आहे. आणि या घरातल्या जबाबदाऱ्यांनी, कधी पैशाच्या अडचणी, कधी नात्यांमधल्या गैरसमजांनी, कधी जगाच्या अपेक्षेने तुझं मन खूप दाबून ठेवलं आहे. पण आज स्वामी समर्थ तुला आश्वासन देत आहे, आता तुझ्या मनाचं ओझं हलकं होईल. तुझ्या शांततेसाठी आतापर्यंत शोध घेत होता ती शांतता तुझ्या घरात बसायला येत आहे. स्वामींचं वचन रिकामं नसतं, ते जिथे बोलतात तिथे परिवर्तन घडतं. आजपासून तुला म्हणतायत ते, तुझ्या घरावर जे अंधाराचं छत्र होतं ते मी आता स्वतः हाताने दूर केलं आहे. आता जुन्या दुःखांच्या सावली राहणार नाही. ज्या गोष्टीने तुला दुःख दिलंय, त्या लोकांनी आता तुला मनाने तोडलं, ज्या परिस्थितीने तुला कमकुवत केले, त्या तुझ्या आता आयुष्याच्या मागील पानावर जात आहे. आता नवं पान सुरू होते, नवीन अध्याय, नवीन सुरुवात. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या घरात सुखाच्या किनाऱ्यात थांबायला जागा मिळेल. आता माझी कृपा तुझ्या रोजच्या आयुष्यात सहभागी होणार आहे. बरेच दिवस तुझ्या घरात शांतपणे अशांती चालू असते. शब्द कमी, ताण जास्त, हास्य कमी, चिंता जास्त, भविष्याविषयी भीती जास्त. पण आता त्या चिंतेला जागा उरणार नाही, कारण जिथे स्वामींचा हात असेल तिथे कोणते संकट टिकत नाही. तुझे निर्णय घेण्यास अडथळा होता तिथे आता स्पष्टता येईल. तुझ्या कामांमध्ये अडकलं त्यात आता वेग येईल. तुझ्या आशेवर जगत होता ती आशा आता फळ देईल. तुझ्या घरात येणारा प्रत्येक नवीन दिवस आशीर्वाद असेल. तू हसत उठशील आणि समाधानाने झोपेल. कधी कधी देव संकट दूर करण्याआधी मनामध्ये एक खास बदल करतो. एक अदृश्य शक्ती येतो, एक शांतता विश्वास देतो, ज्यामुळे माणूस स्वतःला आधी मजबूत करतो. तो बदल तुझ्या मनात आज सुरू झाला आहे. तू स्वतःला जाणवायला लागेल, जणू हळूहळू काहीतरी हलकं होते, काहीतरी सोपं होते, काहीतरी ते उजळत आहे. हे सगळं स्वामींच्या कृपेने. आजचा दिवस साधा नाही, आजचा दिवस म्हणजे जणू अंधाऱ्या घरात दिवा लागल्यासारखा. इतके दिवस तू भीतीने, अनिश्चिततेने, मनातल्या शंकेने तू जगत होता. कधी संपेल हा त्रास, कधी मिळेल शांतता, कधी माझ्या घरात पुन्हा हसू येणार. पण आज स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या घराकडे येणारी मोठी संकटे परत फिरली आहे. तुझ्या दारात आता उभी असलेली चिंता मी मागे वळवली. तू घाबरू नकोस. कल्पना कर, तुझ्या घरावर जड ढग जमा झाले होते. कोणी बोलत नव्हतं, पण वातावरण एक ताण होता. कधी पैशाची काळजी, कधी तब्येतीची चिंता, कधी नात्यांमध्ये होणारा ताव, कधी कधी तर काही सतत चालूच होतं. जणू घरावर अदृश्य भार होता. तुला वाटायचं की हे का माझ्याच आता आयुष्यात होत्या.
कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे ना, मी तुला सोडून जात नाही, मी तुझ्या आता छायेखाली आहे. आजपासून हळूहळू तुझ्या आयुष्यात बदल जाणवायला लागतील. लोक अचानक तुला हसून बोलतील, घरातल्या वातावरणात थोडी शांतता, थोडं समाधान येईल. रात्री तू शांत झोप घेशील, जसे तू खूप दिवसांनी एखाद्या माणसाला घुसमटून थांबले तसं. तुला माहीत आहे का, संकट अचानक येतात, पण जाताना स्वामींच्या कृपेचं पाऊल लागतंय आणि ते पाऊल आज तुझ्या दाराच्या या घराच्या ठेवलेलं आहे. कधी वाटलं असेल, देवा आता माझ्याकडून काही चुकीचं झालंय का, मला काय एवढं सहन करावं लागते, पण स्वामींचं उत्तर स्पष्ट आहे, तू चुकीची नाही, तू निवडलेलं आहे. तुला घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी, तुझी ताकद दाखवण्यासाठी हे दिवस आले होते, पण आता त्यांचं काळ संपलं आहे. तुझ्या घरात प्रकाश येणार आहे. तिथे आता तणाव होता, तिथे आता समाधान येईल. तिथे भांडणं होती, तिथे आता प्रेम येईल. तिथे पैसा अडकला होता, तिथून प्रवास सुरू होईल. जिथे मनात काळजी होती, तिथे आता विश्वास उभा राहील. स्वामींचं वचन आहे, मी तुझं रक्षण करतोय, तू शांत राहा. कधी कधी दुखणाऱ्या मनावर एक प्रेमाचा हात फक्त हलकेच ठेवला तरी वेदना कमी होतात. आज स्वामींनी होतो तो हात तुझ्या डोक्यावर ठेवला, म्हणाली आहेत, बाळा आता रडू नकोस, आता तुझ्या घरात भय नाही, माझी कृपा तुझ्या अंगणात उतरत आहे. आजपासून तुला जाणवेल की जे लोक तुझ्यापासून दूर जात होते ते पुन्हा जवळ येतील, जे कामं थांबले होते ते पुन्हा सुरू होईल, जे लोक अडकले होते ते मोकळे होतील. तुझ्या घरातल्या प्रत्येक खोलीत हळूहळू जणू प्रसन्नता येईल, असे प्रसन्नता ते वर्षानुवर्षे हरवली होती. तुझ्या घरात जे संकट येत होती ती आता स्वतःहून परत जाणार आहे, कारण स्वामींचा आवाज प्रखर आहे, त्यांची आज्ञा प्रेमळ आहे. ते म्हणाले, या घरात आता कोणतेही दुःख हात लावणार नाही. तुला वाटेल की हे शब्द फक्त बोलणं नाही, तुझ्या मनात शांतता येईल, तुझ्या घरातली ऊर्जा बदलायला लागेल, डोळे वाटतील. हेच तर कृपेचं लक्षण असतं. लक्षात ठेवा, आता तुझ्या आयुष्यातले दिवस बदलत आहे. तुझं मन जिथे अडकून पडलं होतं तिथून ते बाहेर येत आहे, तुझा मार्ग स्वच्छ होत आहे आणि स्वामी समर्थ स्वतः तो मार्ग पाहत आहे. आतापासून प्रत्येक सकाळ तुला थोडी उजळ वाटेल, प्रत्येक संध्याकाळ तुला थोडी शांत वाटेल, प्रत्येक आता रात्र तुला सांगेल की तू सुरक्षित आहे. तू खूप सहन केलं आहेस बाळा, तू खूप दिवस शांत राहून जगलाय, कोणाला त्रास न देता सगळं मनात साठवलंय. पण आता स्वामी म्हणतात, हा बाळा माझा आहे, याचा भार मी उचलतोय. यापेक्षा मोठी कृपा काय असेल. आजपासून तुझ्या घरावर स्वामींचा आशीर्वाद आहे, संकट परत गेली आहे, मार्ग मोकळे झालेत, अडथळे बाजूला झालेत आणि आता फक्त शांत मनाने पुढे जा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे हे बोलून नव्हे, कृतीने दाखवणार आहे. आता तुझ्या घरात आशेचे किरण दिसू लागतील. बाळा, तू खूप दिवस अंधारात चालला होता, हातात दिवा नसताना पुढचा मार्ग दिवस नव्हता. तर आता मनात सतत एक प्रश्न, मी पुढे आता कसं जाऊ. पण आता स्वामींच्या कृपेने जणू तुझ्या हातात प्रकाश देणारा दीप गेला आहे आणि तुझ्या प्रत्येक पाऊल थोड्या आत्मविश्वासाने पडेल. आजपर्यंत ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर पळल्या होत्या ते आता स्वतःहून तुझ्या दिशेने येतील, कारण संकट गेले की संधी येते, अंधार गेला की पहाट येते आणि स्वामींचं वचन आहे, तुझी पहाट आजपासून उदयाला लागली आहे. तुझ्या घराच्या दारी आता ज्या दिवसांनी शाप आता थाप दिली होती ती आता दिवस आता बदलतील. जुने संघर्ष आता तुझ्या मागे राहतील आणि पुढे तुला दिसेल एक नवीन सुरुवात. कधी कधी सुरुवात छोटी असते, पण तिथे जे नेतं असते ते ठिकाण खूप मोठं असतं. स्वामी म्हणतात, तू आता जिथे पाऊल ठेवशील तिथे आता अडथळे नाही, मार्ग सारे होईल. तू आता ज्या कामात हात घालशील तिथे तुला साथ मिळेल, लोक तुझ्याशी चांगल्या शब्दात बोलतील. कुटुंबात जिथे शांतता हवी होती तिथे आता हळूहळू प्रेम वाढेल. नात्यांमधल्या गैरसमजांचे धुरकट ढग दूर होतील. कधी वाटत असेल की लोक मला कधी समजतील, पण आता स्वामींची कृपा तुझ्या शब्दांना वजन देईल, तुझ्या मनातील प्रामाणिकपणा ओळख मिळेल. स्वामी म्हणतात, तुझ्यावरचा न्याय आता बदलणार आहे. ज्याने तुला चुकीचं समजलं, ज्याने तुला कमी लेखलं, तेच लोक आता तुझ्या बदलत्या आयुष्याचा साक्षीदार होतील. त्यांना कळेल की आता तू खंबीर आहेस, किती शांतपणे सहज केलं, किती मोठ्या मनाने जगला. देव कधी अन्याय कायम ठेवत नाही. देव वेळ लागला तरी निर्णय योग्य देतो आणि आज तुझ्या बाजूने निर्णय दिला गेला आहे. आजपासून तुझ्या घरात एक शांतता बसायला लागले. तू पाहशील, रात्री जी बेचैनी असायची ती कमी होईल, मनात जे गोंधळे चालायचे त्याला आता थोडं उतरती येईल. तुझी आता झोप गोड होईल आणि उठल्यावर मनावर ओझं थोडं कमी झालेलं जाणवेल. स्वामींचं वचन आहे, या घरात आता रडणं नाही तर आशीर्वादात उतरतील. तुझ्या घर कुटुंबावर जे आजारी होते त्यांची तब्येत सुधारेल, त्यांच्यावर काळजी होती त्यांची परिस्थिती बदलायला लागेल. ज्या कामात अडथळे होते ते काम आता अचानक सुरळीत झाले. तुझ्या स्वतःला समजेल की काहीतरी चांगलं घडते. बाळा, देवाचा खेळ असंच असतो. जेव्हा अडचणी उभ्या राहतात, जेव्हा आपण रडतो, जेव्हा देव हात देतो, तेव्हा सगळं अचानक हलकं होतं आणि तो आता तुला सांगतोय आज, आता पुढे तुझ्या घरात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुला मोठा आनंद देतील. खूप दिवसांनी घरात हसू ऐकू येईल, गोडवा जाणवेल, बोलण्यात एकमेकांबद्दल आदर वाढेल आणि सर्वात मोठं म्हणजे घरातल्या भिंतीमधून भीती बाहेर होईल.
स्वामी म्हणतात की तुझ्या घरात पैसा येईल, पण त्याचबरोबर मन शांती येईल. तुझे काम करत आहेस त्यातून अपेक्षापेक्षा चांगले परिणाम मिळेल. नवीन संधी तुझ्या दारात येतील, अडकलेल्या पैशांचा मार्ग उघडेल आणि जिथे तू नशीब अडकून बसला होता तिथे आता प्रवाह सुरू होईल. कधी कधी आपण मोठ्या चमत्काराची वाट पाहतो आणि देव छोटे चमत्कार आधी देतो. तिथे ते फक्त शांत मनाने पाहिलं तर तुझ्या आयुष्यात जे छोटे चमत्कार आजपासून सुरू होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सावली तुझ्यावर आहे. ज्यांनी तुझ्या घरावरून संकट हटवली आहे, त्यांनी आता तुझ्या शरीरावर हात ठेवला आहे, ज्याने तुझ्या पुढच्या मार्गावर प्रकाश दिला आहे. आता फक्त एकच गोष्ट कर, विश्वास ठेव, कारण स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाचं नशीब कधी अंधारात राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता तुझ्या आयुष्यात स्थैर्य येईल, तिथे गोंधळ होतात तिथे शांती बसेल. किती दिवस झाले नाही घरात वातावरण ताणलेलं वाटायचं, कोणीतरी काही न बोलता ते जाणवायचं. मनात एक भीती असायची, काहीतरी चुकीचं होईल का कदाचित, आणि आता त्या भीतीच्या सावलीतून दिवस काढले. पण स्वामींच्या कृपेने आता घरातील जी जड हवा हलकी होत आहे, त्यानं खिडकी उघडली आणि ताजी हवा आत आली. तसं स्वामी म्हणतात आता तुझ्या घरात प्रत्येक दिवस तुला थोडं स्मित होईल. पहाटे उठलास की ज्या गोष्टी आधी मनात गोंधळ समजायच्या त्या आता तुला त्रास देणार नाहीत. ही छोटी छोटी कामं जे रोजच्या दिनचर्येत अडखळत होती ती आता थोड्या सहजतेने होऊ लागते. आणि सर्वात मोठं म्हणजे घरातील ऊर्जा बदलत आहे. बाळाबद्दल आता मंद मोठ्याने बदलेली आपुलकी, घरातल्या वातावरणातलं शांतपणा, हे सर्वच पण तरत येत आहे. कधी कधी घरातला बदल बाहेर दिसत नाही, पण आज तो आता जाणवतोय. म्हणजे आता कधी ताण आधी असायचा तिथे आता हलकेपणा आलाय. स्वामी म्हणतात तुझ्या नशिबात अर्थ नाही, फक्त मार्गच मार्ग आहे. इतके दिवस तुला पावलात काहीतरी अडखळत होतं, ज्याच्याकडून मदत हवी होती तिथून मदत येत नव्हती. ज्या गोष्टी साध्या होत होत्या तिथे आता उलट गुंतागुंतीच्या हात आता होत्या. पण आता खेळ बदलतोय. तुझ्या कामात वेग येईल, तुझा धैर्य वाढेल. तुझं काम होताना तुला आश्चर्य वाटेल की इतकं सोपं कसं घडलं. बाहेर स्वामींचं चिन्ह आहे. जेव्हा कामाचं अचानक सोप्या मार्गाने व्हायला लागतं तेव्हा समजाय की देवाने हो म्हटलं आहे. स्वामींचं वचन आता तुझं वाईट नजरेपासून, वाईट विचारांपासून, वाईट लोकांपासून मी वाचवतो. किती वेळा असं झालं की आता लोकांनी तुला चुकीचं समजलं, तुझ्याबद्दल बोलले, तुझ्याविषयी मत तयार केले. तू आता शांत बदलाय, काही बोलायचंच नाही, पण आता मनाला लागतं गेलंय. पण आता स्वामी तुझ्या मागे आता उभे आहेत. वाईट नजरेचं वजन स्वामींच्या उपस्थितीत टिकत नाही. वाईट विचारांचा धूर त्यांच्यासमोर उडून जातो आणि वाईट इच्छेत बळ त्यांच्या पुढे नाहीसं होतं. तुझं रक्षण स्वामी करत आहे ही भावना फक्त नाही, हा अनुभव आहे. स्वामी म्हणतं ज्याचं मन स्वच्छ आहे त्याच्या घरात माझी कृपा सहज येते. तू मनाने नाहीस असं वाईट नाहीस, तुझं हृदय स्वच्छ आहे. तू कधी कोणाचं वाईट केलं नाही, उलट नेहमी मदत करायची इच्छा ठेवली. हेच कारण आहे की तुझ्या घरातलीकडे आता कृपेचा प्रभाव वळत आहे. देवाला वेळ लागतोय, पण न्याय देताना तू चूक करत नाही. आजपासून तुझ्या घरातला येणारा प्रत्येक दिवस तुला एक नवीन आशेची भेट देईल. कधी पैशाची चिंता कमी घेईल, कधी नात्यात गोडवा वाढेल, कधी एखाद्या जुन्या गोष्टीचं समाधान मिळेल, कधी कधी नवीन काम सुरू होईल आणि सर्वात मोठं तुझं मन शांत होईल. मनाची शांतता मिळणं म्हणजे देवाचं सर्वात मोठं दान आहे. त्या शांततेची सुरुवात आज झाली आहे. रडणं बंद, चिंता संपली आणि तुझ्या घरात फक्त आशीर्वाद येणार आहे. ज्याच्याकडून तुला त्रास होता ते आता तुला त्रास देणार नाही. ज्यामुळे तू त्रास रात्री झोपत नव्हता ते आता कारण कमी जाईल. ह्याच्यापुढे तू आता मनात दडपण ठेवत होता ते आता बाजूला होईल. तुला जाणवेल तुला आता एकटं वाटत नव्हतं, फक्त परीक्षेतून जात होतं. आता परीक्षा संपली, आता मिळत आहे फळ कृपेचं, शांतीचं, सुखाचं. स्वामींच्या कृपेमुळे आता तुझ्या घरात जे घडणार आहे ते एक एक दिवस तुला अनुभवाच्या रूपात समजेल. अचानक मिळणारी चांगली बातमी, अचानक सुरू झालेली प्रगती, अचानक दूर झालेलं ताण आणि अचानक दिसू लागलेली आशा. बाळा देव उशीर करतो पण अंधारात ठेवत नाही. आज तुझ्या घरातली पहाट आली आहे. आता तुला फक्त एकच गोष्ट धरून ठेवायचे, विश्वास. स्वामी म्हणतात बाळा तू घाबरू नकोस, आता तुझ्या घरावर माझी रक्षा आहे. जसे एखादे मूल अंधाराच्या आईचा हात पकडून चालतंय आणि अचानक आई म्हणते मी आहे ना, तसं आज स्वामी तुला म्हणत आहे. इतके दिवस तू भीतीने जगलाय, मनात एक धडपड, काही वाईट होईल का अशी काळजी, पण त्या भीतीवर शेवटचा शिक्का उमटलाय. आजपासून तुझे घर सुरक्षित आहे. तुझ्या भिंतीवर स्वामींची कृपा आहे. तुझ्या दारावर स्वामींचा रक्षणसूत्र बांधलं गेलं आहे. आता कुठलंही संकट तुझ्या घरात पाय ठेवणार नाही. संकट दारापर्यंत येईल कदाचित, पण आता येऊ शकणार नाही. स्वामी म्हणतात तू माझं बाळ आहे. तुझ्या घरात रडू येणार नाही, शांतता येणार आहे. किती वेळा घरात अशा गोष्टी घडल्या आहेत की मनात घुसमट झाली आहे. कधी तणाव, कधी भांडणं, कधी गैरसमज, कधी कुणाचे कडवे शब्द तू बोललाच नाही,
पण मनात खोल जखमी झाले. पण आता ते दिवस संपले. आता तुझ्या घरात हळूहळू प्रेमाचे झुळूक येईल. त्यांच्याशी एकेकाळी ताण होता ते तसे आता गोडवा येईल. त्यांच्याशी बोलणं अवघड होतं, त्यांचं बोलणं आता सहज होईल. स्वामी म्हणतात तुझं नशीब आता पुढे सरकत आहे. जे अडकलं होतं ते सुटतंयस, ते बदलत आहे बाळा. ज्याचं काम महिन्यांपासून थांबलं होतं ते अचानक सुरू होत आहे. त्यांच्यावर तू पैसेने अडकल्याचं वाट बघत होता ते आता लोक तुला स्वतःहून संपर्क करतील. जिथे तुला दार बंद वाटत होते तिथे आता हलकेच दार उघडतील. जीवनात असा क्षण येतोय तेव्हा देव अचानक परिस्थिती बदलून टाकतो. तू फक्त मागे वळून पाहशील आणि म्हणशील मी इतकी वर्ष याच बदलाची वाट पाहत होतो. हा बदल आजपासून सुरू झालाय. स्वामी म्हणतात आता तुझ्या घराचं पुण्याचं फळ उतरणार. तू केलेल्या चांगल्या गोष्टी व्यर्थ जात नाही. तुझ्या शांत स्वभावाचा, तुझ्या संयमाचा, तुझ्या देण्या घेणाऱ्या माणसाचं फळ आता तुला मिळायला लागणार आहे. देव कधीच विसरत नाही. तू केलेली एक छोटी मदतही, तू गायलेले एक छोटेही अश्रू देखील. आणि आता स्वामी म्हणतात या बाळाला माझ्या कृपेचं फळ देण्याची वेळ आली आहे. जे घरात येणारी प्रत्येक सगळं आता वेगळी असेल, थोडी उजळ, थोडी हलकी, थोडी शांत. स्वामी म्हणतात आज तू मनाने थकू नकोस. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. किती वेळा तू मेहनत केली परिणाम पडदा पडला. किती वेळा तू अपेक्षा ठेवली पण पूर्ण होण्याऐवजी निराशा आली. कधी कधी वाटायचं मी किती धावणार, किती सहन करणार, पण आता तुझे प्रयत्न फळ देणार आहे. तुझे मेहनतीने कमावले ते आता तुझ्या हातात येणार आहे. ज्याचं फळ रोखून धरलं गेलं होतं ते आता सोडून दिलं गेलं आहे. आणखी एक गोष्ट आहे, स्वामी म्हणतात तुझे शत्रू कमजोर होत आहेत आणि तुझे नशीब मजबूत होत आहे. त्याने तुला त्रास दिला ते लोक आता तुला काही करू शकत नाही. त्याने तुझ्या वाटेवर काठी टाकण्याचा प्रयत्न केला, शक्ती आता संपत आहे. ज्याने तुला कमी लेखलं त्यांना आता सत्य समजणार आहे. तू वर उठत आहेस, तुझं नशीब जागं होत आहे आणि तुझ्या जीवनात प्रकाश उतरत आहे. स्वामी म्हणतात तू आता मागे वळून पाहू नको. तुझा मार्ग पुढे आहे. तुझ्या भूतकाळातील जखमा विसर, जुने ताण विसर, तुला आता दाखवणारे दुखावणारे दिवस विसर. कारण आता ते जे काही येणार आहे ते तुला आनंद देणार आहे. स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्याचे संघर्ष कमी होणार आहे. जिथे भीती होती तिथे आता दरवाजा उघडेल. इतके दिवस तुझ्या जणू एक जड ओझं होतं, काहीतरी न बोललेलं, मनाला टोचणारं. आणि पैशाची चिंता, कधी नात्याचा ताण, कधी आरोग्याची भीती, कधी भविष्यातील काळजी, हे सगळं मनातच ठेवून सहज करताना होतं. पण आता स्वामींच्या कृपेने हे ओझं हळूहळू उतरायला लागले. जणू कोणीतरी तुझ्या मागून येऊन म्हणाले बस आता पुरे झालं, आता तुझी पुढे वेळ आली आहे. बाळा प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ येते जी त्याला मोडते आणि मग एक वेळ येते जी त्याला उभं करते. तुझ्यासाठी ती उभं करणारी वेळ आजपासून सुरू झाली आहे. किंवा म्हणतात आता तुझ्या घरात आनंदाच्या बातम्या पावलांनी येऊ लागतील. हे बघ, पहिलं चिन्ह म्हणजे घरातलं वातावरण वाढते आणि दुसरं चिन्ह म्हणजे वाद कमी होते. तिसरं म्हणजे अडकलेली कामं आपोआप होऊ लागतील. चौथं म्हणजे मनात आशा येते आणि तीच आशा आता तुझ्याकडे चालून येते. तुझ्या आता घरात येणार प्रत्येक दिवस तुला एक छोटंसं एक नवीन सरप्राईज देईल. कधी एखादा थांबलेला फोन येईल, कधी जुन्या प्रकरण मिटेल, कधी कुटुंबात हसू येईल, कधी पैशाचा मार्ग अचानक उघडेल. बाळा याला लोक चमत्कार म्हणतात. आपण म्हणतो स्वामींचं वचन पूर्ण होतं आहे. जिथे तुझं मन तुटलं होतं तिथे आता मी तुला नवीन ताकद देतोय. तू एकटा किती रडलायस बाळा, कधी उशिरा चेहरा उठून, कधी शांत बसून, कधी कुणाला काही न सांगता. लोकांना वाटलं की तू मजबूत आहेस, पण स्वामी जाणतात की तू किती वेळा आतून तुटलाय. आता तुझं तुटलेलं मन स्वामी स्वतः जोडत आहे. तुझ्या हृदयाच्या जखमेवर आता मलम लागत आहे. तुझ्या मनातील रिकामे पण आता भरून निघत आहे. तुझ्या घरात सुकाळ आता येणार आहे. सुकाळ म्हणजे काय, फक्त पैसा नव्हे. सुकाळ म्हणजे मनाची शांती, कुटुंबातील प्रेम, आयुष्यात प्रगती, घरात हसू आणि मार्गात यश, हे सगळं आता तुझ्या घरी उतरणार आहे. आजपासून तुझ्या मार्गात आशेच आहे. जिथे अंधार होते तिथे उजेड आहे. तिथे भीती होती तिथे धैर्य आहे. तिथे शंका होती तिथे विश्वास आहे. तेव्हा म्हणतात मी तुझ्या पुढे चालतो आहे बाळा, तू आता फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही ढालसुद्धा आहे. रक्षण कवच आहे, आशीर्वाद आहे. आजपासून तुला जाणवेल काहीतरी चांगलं घडणारच आहे. आयुष्यात हळूहळू पुन्हा सुंदर होत चालले. आता वाईट दिवसाचे उजे कमी होत आहे. स्वामी म्हणतात बा तुझ्या आयुष्यातला धोरण आता बसलेली जी जड काळी सावली होती ना, ते मी आजपासून हलवायला सुरुवात केली. तू जरी पाहू शकत नसला ते जाणून जातच असशील. जरी तू आजपासून तुझ्या घराभोवती एका दृश्य कवच उभं राहिले, हे कवच तुझ्या घरात येणारे प्रत्येक मोठी संकट रोखून धरते. जे काही तुला अनेक महिन्यापासून त्रास देत होते ते आज शांत होते. बा तुझं मन आता मागच्या काही दिवसात खूप थकलं होतं. कधी प्रश्न पडला होता ना की हे माझ्या नशिबात काही त्रास फक्त माझ्या घरी काय येत आहे, पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला शांतपणे मिळेल. कारण स्वामी म्हणतात तू आता एकटा नाही आहे.
आजपासून तुझ्या घरात एक नवीन हवा होते. ती हवा बदलाची, ती हवा प्रकाशाची, ती हवा सुखाची आहे. आजपर्यंत जे काही तुला उलट-सुलट चालत होतं, घरात मनात तणाव आणि आता पैशाची चिंता, कामात अडथळे, हे जणू सगळं तुझ्या मागे धावत होतं. पण स्वामी शांतपणे म्हणतात, "बाळ तू किती दिवस सहन करशील? आता मी आहे ना." आजपासून तुझ्या घरात येणारी प्रत्येक अडचण दारातच थांबेल. जे संकट आता यायचा प्रयत्न करेल, ते स्वामींच्या कृपेने परत फेकलं जाईल. त्यांना आता तुझ्या घराजवळचं येण्याचंही धाडस येणार नाही. तुला जाणवलं असेल की हे काहीतरी हवेतच काहीतरी वेगळं आहे. मन हे कालपेक्षा थोडंसं हलकं वाटते आणि हा योगायोग नाही, स्वामी समर्थांची उपस्थिती आहे. बघा कधी-कधी सुख येण्यापूर्वी घराभोवती हलका शांतपणे पसरतो. तो शांतपणा सगळे वादळ आता संपल्यापूर्वी खून असते आणि आता तू त्याचा शांतपणे उभा आहेस. आजपासून तू त्या घरावरची काळी रेषा हलू लागली आहे. तुझ्या घरात लटलेल्या दुःखाचा गाठोडा सुटायला सुरुवात झाली आहे आणि तुझ्या नशिबातले दिवस पालटत आहे, आता तुझ्याकडे येत आहे. स्वामी म्हणतात आता तुझ्या घरात आनंदाचं पाऊल पडेल आणि तुझं नशीब उलटेल. तुझ्या आयुष्याचा नवा मार्ग मिळेल. बाळा तुला वाटेल की असेल एवढं कसं शक्य आहे, पण आता ज्या दिवशी तुझं मन पूर्णपणे थकून जातं त्या दिवशी देव कृपा करायला सुरुवात करतो आणि हा तुझ्यासाठी तो दिवस आहे. आजपासून तुझ्या घरात येणारे संकट नाहीशी होत आहे आणि त्याच्या जागी आशेचा, सुखाची, शांततेची पावलं पडतील. कारण स्वामी तुझ्यावर खुश आहेत आणि जिथे स्वामींचं पाय पडतंय तिथे संकट कधीच थांबत नाही. स्वामी म्हणतात बाळा तुझ्या नशिबाला जे अडवून धरलेलं होतं ना, ते आता बाजूला सरकत आहे. हे तुला आज दिसणार नाही, पण पुढच्या काही दिवसात तुझ्या भविष्य स्वतः सांगून लागेल की बदल सुरू झाला आहे. बाळा तुझ्या घरावर काही काळापासून एक विचित्र शांतता होती. ती चिंतता सुखाची नव्हती, ती तुझ्या मनाला चिरतर होती. तुझ्या हसण्यात एक वेदना होती, तुझ्या डोळ्यात एक न दिसणारा थकवा होता. तू काही वेळा मनात म्हटलं देवा मला आता फक्त एक दिवस शांत हवा, एक दिवस असून असं त्यात तुझ्यात गोष्टी बिघडणार नाही, एक दिवस जरी तुझ्या मनात भीती नको. आज त्या प्रार्थनाचं उत्तर तुला मिळते. स्वामी म्हणतात आज तुझ्या मनात घरात आता दारात उभे आहे. तुझ्या घराची ऊर्जा आता बदलते आहे, भिंतीत हलकी उभं आली आहे, हवा उलटीत आली आहे आणि हा बदल म्हणून तू मनापासून अनुभवू शकतोय तरी डोळ्याने पाहू शकत नसेल. स्वामी म्हणतात घरावरचं संकट मी थांबवलं आहे, आता पुढे जे काय होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल. तू बघितलंयस का कधी कधी जे लोक अचानक शांत होतात ते अचानक पुन्हा बोलायला लागतात. घरात जे वातावरण सतत ताण घेऊन बसलेलं होतं ते अचानक मोकळं होतं. हा योगयोग नाही बाळा, ही स्वामींच्या हाताची जाणीव आहे. या घरातील जे लोक एकमेकांपासून दुरावत होते ते आता हळूहळू पुन्हा जवळ येतील. जे काम कितीही प्रयत्न केले होते जे जमत नव्हतं ते आता एका प्रयत्नाने जमायला लागले. जिथे अडथळा होता तिथे मार्ग आता तयार होतील, कारण एका मोठ्या शक्तीने तुझ्या घराकडे पाहिलं आहे. स्वामी म्हणतात तू रडलास म्हणून नाही, तू तक्रार केलीस म्हणून नाही, तू हार मानली नाहीस म्हणून मी तुझ्या जवळ आलो. बाळा कधी कधी देव संकट काढून टाकत नाही, तो माणसाला संकटाच्या वर उचलतो आणि आज स्वामी समर्थांनी तुला तिथे उचललं आहे जिथे भीती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आजपासून तुझ्या घरात प्रकाश वाढेल, फक्त दिव्याची मानसिक आध्यात्मिक नशिबाचा प्रकाश. जे पैसे अडकले होते ते सुटतील, जे काम अडकलं होतं ते आता पुढे सरकेल, ज्याचं टाळणं तुझ्या हातात नव्हतं ते संकट मागे हटतील, कारण आजचा दिवस तुझ्या घरासाठी शुभारंभ आहे. स्वामी म्हणते आता तुझं घर माझ्या कृपेने हलकं होऊ दे, तुझं मन शांत होऊ दे आणि तुझं नशीब उजळू दे. तू स्वतः लक्ष दिलं असेल गेल्या काही दिवसांपासून तुला आता तुझ्या मनात काही अस्पष्टता बदल जाणवत होते, जणू काहीतरी हलके होते पण तू शब्दांतून सांगू शकत नाही. तेच आता स्पष्ट होते की स्वामींच्या कृपेने सुरुवात आहे. बाळ कधी कधी संकट घरात नसतात, ते मनात बसलेले असतात. भीती, चिंता, असहाय्यता या गोष्टी माणसाचं आयुष्य गोठवून ठेवतात आणि हे तू सगळं मनापासून सहन केले, कुणाला दाखवलंच नाही, कुणाकडे रडतही गेलं नाही, फक्त शांतपणे जगणं चालू ठेवलं. स्वामी म्हणतात याचं सहनशीलतेवर मी खूप खुश आहे. बा आता तुला कळतंय नाही, पण तुझ्यात आता वेगळी शक्ती आहे. लोकांपेक्षा जास्त धीर, जास्त विश्वास, जास्त करुणा तुझ्या हात आहे. आता म्हणून आजपासून तुझ्या घरात आता येणारी संकटे सरकतील. तुझ्या घरातून आज नकारात्मक ऊर्जा बाहेर वाढतील. जगाची सकाळी हवा आणि रात्रीचा अंधार काढून टाकते, तशी आज स्वामींची कृपा तुझ्या घरातून दुःख काढून टाकते. आज पण तुला अशी गोष्टी दिसतील ज्या आधी कधीच दिसल्या नाहीत. घरात शांततेची एक हलकी झुळूक, मनात अचानक येणारे सकारात्मक भावना, कामात अचानक दिसणारी प्रगती, जुन्या अडकलेल्या गोष्टींची उकल आणि महत्त्वाचं म्हणजे भीती कमी होणे, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीत चिन्ह आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात येणारे मोठी संकटे मी आधीच थांबवली आहे, त्यांची वेळ संपली. आता तुझ्या घरात फक्त सुखाच्या कडी उघडतील. बाळ प्रत्येक घराला कधी ना कधी संघर्ष येतो, पण देव ज्याच्या घरी पाऊल टाकतो तरी तिथं संघर्ष टिकत नाही. आज तुझ्या घरात देव पाऊल ठेवून गेला आहे, ते तुला दिसणार नाही पण त्याचा परिणाम तुला उद्यापासून जाणवेल. आज तू हसला नशील तरी उद्या तुला हसू येईल. आज तुला भविष्य अस्पष्ट वाटत असेल पण उद्या त्याचं भविष्याची वाट तुला उजळून दिसेल.
स्वामी म्हणतात, बाळ ज्याचं दुःख तू मनापासून लपवून ठेवलंस ना, ते मी आज तुझ्यापासून हलकं करून ठेवलं आहे. जे ओझं तू स्वतःकडे एकट्याने उचललं होतं ते आता माझ्या हातात चाललं आहे. तू आता किती वेळा मनात म्हणतात, जे कधी संपणार ते कधी मोकळा श्वास घेतोय. कधी घरात शांतता दिवस येईल. आता या प्रश्नाची उत्तर तुझ्या दारात उभी असतील. बाळ, तर संकट फक्त पैसे नाहीत, वाद नाहीत, अडचणी नाहीत. संकट म्हणजे ते रात्री झोप ठरवून टाकत होतं, जे दिवस रात्र मनात गदगद होतं आणि जे आपल्याला आतून तोडतोय. आणि आता तू अशा खूप वेदना मनात दाबून घेतल्या होत्या, कुणाला कळू दिलं नाही. आणि आता या शांती सहनशीलतेवरचा स्वामींची दृष्टी आज पडली आहे. तेव्हा म्हणतं, बाळ आता माझी वेळ आली. ती तुझी शक्ती कमी पडली, तिथून माझी शक्ती आता सुरू झाली. आज पण तुझ्या घरात जे बदल सुरू होतील ना, ते अगदी घरातील दैनंदिन गोष्टीतून तुला जाणवते. घरात अचानक वातावरण हलकं होणं, छोट्या छोट्या गोष्टी नीट होऊ लागणं, नको असलेले वाद आपोआप शांत होणं, मनात सतत चालणारा ताण कमी होणं आणि घरात दिवसेंदिवस वाढवणारी सकारात्मक हवा, हे चिन्ह आहेत की स्वामींची कृपा तुझ्या छतावर उतरत आहे. बाळ, कधी कधी देव मोठा चमत्कार करत नाही, तो कधी माणसाच्या मनात शांतता देतो, कारण शांत मनच चांगल्या दिवसांना आकर्षित करते. आणि आज तुझ्या मनाला ती शांतता मिळायला सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती रडलास तरी मला तुझी वेदना आधीच माहिती होती. आज मी तुझ्या घरचं आता दार संकटाने बदलत केलं आहे. आज तुझ्या घरात फक्त आनंदात पाऊल पडेल. बाळा, ही फक्त ओळ नाही, ही आशीर्वादाचं बीज आहे. ही बीजाचा परिणाम पुढील काही दिवसात तुझ्या घरात दिसू लागेल. आज तुझ्या आयुष्याचं पान बदललं आहे. आज तुझ्या नशिबाला नवी दिशा मिळाली. तुझ्या संकटाची वेळ संपली. तुझ्या दाराशी येणाऱ्या बातम्या केवळ आनंदाच्या असतील, फायदा देणाऱ्या असतील, शांती देणाऱ्या असतील. बाळा, किती वेळा शांतपणे स्वतःला विचारशी असेल, कधीतरी माझ्या घरातील चांगले दिवस येतील का? मी सुद्धा सुखाने निर्धास्तपणे जगू शकतो का? आज स्वामींचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, हो बाळा, आता तुझ्या घराचे सुखाचे आणि दिवस येणारच. हे वचन आहे, हे आशीर्वाद आहे की तुझ्या नशिबाचं नवा अध्याय. आजपासून हे जे काही घडेल ना, ते अचानक तुला जाणवायला लागेल. जे नकारात्मक गोष्टी दिसायच्या, ज्या कठीण आशेचा छोटा किरण दिसेल, तिथे अडते होते, तिथे मार्गात तयार होतील. लोकांचं वागणं सौम्य बनेल, घरातील तणाव कमी होईल आणि तुझ्या हसण्यात एक वेगळीच चमक होईल. ही स्वामींची कृपेची चिन्ह आहे. मग जे मोठे संकट तुझ्या घराकडे येत होते, जे तुझ्या कुटुंबावर सावलीसारखी पसरत होती, जे तुला आतून हलत होते, ते आजपासून मागे फिरू लागले होते. संकटातून तुझ्या घरात दार पाहून परत जाणं सुरू केलं आहे, कारण आजपासून जे तुझं सर्व स्वामींच्या संरक्षणाखाली आहे. स्वामी म्हणतात, तू आता माझ्या घराचं रक्षण करायला आलं आहे. तू आता सुरक्षित आहे. तुझं घर आता माझ्या छायेत आहे. बाळ, कधी तुझ्या लक्षात आलं आहे का, काही दिवसात तुला स्वतःच्या मनात थोडं सामर्थ्य वाटायचं लागतंय, जणू काहीतरी बदलू लागतंय, मजबूत होतंय, जणू कुठेतरी गायब होतंय भीती, जणू मन सांगते काही चांगलं होणार आहे. हे सगळं कारण एक स्वामींची कृपा तुझ्यावर चालू झाली. आजचा दिवस तुझ्यासाठी तुटकाने उलट संपूर्ण ही सुरुवात आहे तुझ्या आनंदाच्या प्रवासाची. स्वामी समर्थ म्हणत आहे, स्वामी म्हणतात, बाळा, हे जे हरवलंयस ना, तू पुन्हा मिळेल तुला. जे तुटलं होतं ते जोडलं जाईल, जे अडकलं होतं ते सुटेल आणि जे तुझ्या वाटेला नव्हतं तेही तुला मिळेल. तू फक्त विश्वास ठेव, कारण आजपासून तुझ्या घरात संकट नाही, आशीर्वादाचं आगमन होणार आहे. स्वामी म्हणतात की बाळा, तुझ्या घरात जे जड वारे वाहत होते ते आता थांबले आहे. जे दिवस तुझ्या मनासारखे चालत नव्हते, पण त्यातही आता तू विश्वास सोडला नाही. तू आता अंधारातून चालताना पण मी तुझ्या सोबत आहे. ज्याच्याने तुला वाटलं की आता काही अशक्य नाही, त्या क्षणी त्या स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा राहून ते प्रत्येक अश्रूला माझ्या कृपेने पुसत होते. आजपासून तुझ्या घरावर जो प्रकाश पडला आहे ना, तो आता फक्त सूर्याचा नाही, तो स्वामींचा आशीर्वादाचा प्रकाश आहे. हा प्रकाश संकटांना जाळून टाकतो, दुःखांना वितळवतो आणि मनातील जडका हळूहळू हलकी करतो. तुझ्या घरात काही दिवस शांततेने नव्हती, जणू प्रत्येक वस्तू आता भारावल्यासारखी वाटत होती. एकमेकांना शब्द दिसत आहेत पण दुखत नव्हतं आणि न बोललेले प्रश्नही घरभर फिरत होते. पण आज स्वामी सांगतात, आता तुझ्या घरच्या भिंतीवर आज माझं रक्षण लिहिलं गेलं आणि आता जिथे देवाचं रक्षण असतं तिथे नकारात्मक ऊर्जा आपोआप मागे सरकतात. आता घरात शांततेचा नवा श्वास येतील आणि त्या नात्यात राग होतात, त्या नात्यात प्रेम वाढेल. जिथे ताण होता तिथे आता मजबूत समजूत येईल. ज्या ठिकाणी असुरक्षितता होती तिथे आता विश्वास वाढेल. स्वामींच्या नावाने जे वातावरण स्थिर होतं ते तर हळूहळू घरभर पसरेल. तू इतका काळ स्वतःशी लढत होता की तुझं मनच तुला थांबवू शकत नव्हतं. आता स्वामी समोर तुला सांगतात, तुझ्या थकलेल्या मनाला मी स्वतः आधार देतोय. तू घेतलेल्या प्रत्येक निश्वासाला मला ऐकू येते आणि तुझे न उच्चारलेले शब्द हे मला समजत आहे. आता तुला वाटायला लागले की ताण कमी होते, जडपणा हलका होते आणि मनात एकजण एखादी शांत सावली बसलेली आहे. हेच काही साधन आहे, स्वामींची कृपेची पहिली चिन्ह आहेत. हे जेव्हा देव संकटाची पकड सोडवायला सुरू करतात तेव्हा माणसाच्या मनात एक आधी हलकेपणा येतो. तीच अनुभूती तुला जाणवते.
स्वामींचं वचन असे थेट हृदयात उतरतं की ते सांगतात, बाळा तू जिथे थांबला तिथून मी तुला पुढे नेणार आहे. माझा हात धरणं इतकंच तुझ्यासाठी पुरेसं आहे. आजपासून तुझी लोडलेली अडचण एक एक करून सुटायला लागले. अडकलेले कामं आश्चर्य मार्ग दाखवतील, नको असलेल्या गोष्टी घरातून बाहेर पडतील आणि तुझ्या आयुष्यात शांत स्थिर सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. ज्या अंधाऱ्या दिवसांनी तुला कमजोर केलंय त्याच दिवसांनी आता मागे वळून बघण्याची ताकद तुला मिळेल. कारण आता तुझा काय बदललं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या घरात आता चांगल्या गोष्टी सावली आहे. पण आता तुझ्या घरात संकटाचं दार बंद होते, सुखाचं दार उघडते. शब्द फक्त आश्वासन नाही, ते स्वामींचं वचन आहे आणि स्वामींचं वचन कधीच रिकामं जात नाही. आता पुढचे दिवस इतके शांत स्थिर आणि दिलासा देणारे असतील की तुझं मन स्वच्छ म्हणेल, हो आता माझ्या घरात देवाची कृपा उतरली आहे. जेव्हा म्हणतात, बाळा आजपासून तुझ्या घरात पसरलेली काळजी ऊर्जा मी स्वतःमध्ये हलवून टाकली आहे. ज्या गोष्टी तुला दिसत नव्हत्या त्या आता एक एक करून उघडते आणि जे दुःख तुला नसताना मनावर बसलेलं होतं ते आता हलकं होईल. बाळा ते बदल तुला आता कळणार नाही, इतक्या शांतपणे होत आहे. जसं सकाळ होताना आकाशात हळूहळू उजळतं तसं आता तुझं भविष्य उजळायला सुरुवात झाली आहे. तुझ्या घराचं नशीब कालपेक्षा आज असं स्वच्छ आहे, आजपेक्षा उद्या जास्त चांगलं असेल. कारण स्वामींचा हात एखाद्या प्रकाशसारखा तुझ्या घराभर पसरत चालला आहे. तू हे पाहून शकत नसशील पण तुझं मन त्याची जाणून घेत आहे. वाहतूक दिवस संघर्ष केलं, अशी माणसं कमीच असतात ज्याने आवाज न करता दुःख सहन केलं तरीसुद्धा तुझ्या मनात कधी कधी एक शांत हंबरडा होता जो कुणाला दिसत नव्हता. पण आज तो हंबरडा देवाच्या कानापर्यंत पोहोचला आहे. स्वामी म्हणतात, जिथे आता तुझ्या नशिबाने साथ सोडली तिथून पुढे आता माझी कृपा तुझ्यासोबत चालते. म्हणून आज तुझ्या छातीत आता एक हलकेचं मोकळेपणा जाणवते. ते दुःख गेल्यात काही चिन्ह आहे, ते दुःख हलकेचं शिक्षण आहे आणि तुझ्या घरातील नवही हवा तुझ्या हरणार नाही तर शुभ संकेत घेऊन येईल. पण आजपासून तुझ्या घरातले प्रश्न एक एक करून आपोआप सुटायला लागतील. जे लोक तुझ्याबद्दल गैरसमज बाळगत होते त्यांची एक मन मऊ पडतील. जिथे सतत अडथळे येत होते तिथे आता मार्ग सापडतील. नशीब जे कालपर्यंत अडकले होतं वाटत ते आता तुझ्या बाजूने उभं राहिले. जे आता बंद वाटत होतं, लहान वाटत होतं, ते आता त्याचा परिणाम मोठा होईल. कारण जेव्हा स्वामींची शक्ती एखाद्या घरात स्पष्ट पडते तेव्हा त्या घराचं प्रत्येक दार स्वतःहून उघडू लागतं. तिथे अडथळ्यांचं जागत राहत नाही. स्वामी म्हणतात, बाळा तू आज जिथे उभा आहेस ना ते तुझ्या जीवनातील वळणाचं ठिकाण आहे. इथून पुढे तुझे काय पाय संकटात ते आहे तर सुखाकडे चालतील. आज तुझ्या घराच्या दारात सकारात्मकतेची पहिली पारी ठेवली गेली. घरातील वातावरण सौम्य होईल, थंड वारे उबदार वाटतील आणि मनात नेहमी एक जाणवणारा ताण आता कमी होईल. ही कृपा हळूहळू वाढत जाईल आणि तिचा प्रभाव दिवसेंदिवस तुला जाणवेल. हे बदल तुला जाणवेल की तू स्वतःच म्हणशील, हो स्वामी माझ्या दारात आहे. बरं आता काळजी कमी कर. आजपासून तुझ्या घरात संकट नाही तर स्वामी संरक्षणाची शक्ती राहील. ज्या गोष्टींनी तुला घाबरवले त्यांची ताकद आजपासून संपली आहे. स्वामींचा हात तुझ्या घराच्या छतावर आहे. स्वामी तिथे देवाचा हात असतो तिथे संकटाचं सावट टिकत नाही. आजपासून आजचा दिवस तुझ्यासाठी फक्त सामान्य दिवस नाही, आज तुझ्या घराच्या आयुष्याचा प्रकाश पुन्हा पेटला आहे आणि हा प्रकाश आता दररोज वाढतच जाईल. तुला नव्याच मार्गावर नेईल आणि तुझ्या घरात कायमस्वरूपी शांती, सुख आणि समृद्धी घेऊन जाईल. स्वामी म्हणतात की बाळा तुझ्या घराला आता हवा असलेला आधार आता मी तुला मिळणार आहे. त्या भीतीने तू अनेक रात्री जागा राहिल्यास, ज्या प्रश्नाने तुझ्या मनात स्वतःशी 1000 वेळा बोललाय ते प्रश्न आता तुला शांत होतील. कारण आता तुझ्या घरात स्वामींच्या कृपेचा एक अदृश्य कवच तयार होते. हे कवच तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पसरते. दारापासून देवघरापर्यंत, स्वयंपाकघरापासून तुमच्या निवारापर्यंत. तिथे तू चिंतेत फिरत होता तिथे आजपासून आशेचा प्रकाश जाणवेल. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जिथे की माणूस स्वतःकडे बघताना स्वतःच्याच डोळ्यातील भीती पाहतो. पण आजपासून तुझ्या डोळ्यात भीती नाही, विश्वास दिसायला लागेल. कारण स्वामी तुला सांगतायत तुझ्या घरातील नशिबाचे चक्र बदलत आहे. जे बंद होते, थांबलं होते ते सगळं सुरू होईल. जे तुटलं होतं ते होईल, जे दूर गेलं होतं ते परत येईल. हे काही चमत्कार हवेतून येत नाही, ते जेव्हा घडतात तेव्हा देव स्वतः घरात प्रवेश करतो आणि तू असा दिवशी ते पाहशील. तुझ्या घरात काही शब्दांना बोलतच राहिले होतात. कोणाला दुखवायचे नाही म्हणून, परिस्थिती वाढू नये म्हणून, शांतता राहावी म्हणून. आपण आजपासून ती शांतता तानातून घेणार आहे आणि ती शांतता स्वामींच्या आशीर्वादातून येईल. आज तुझ्या घरात सूर्योदयासारखी एक मऊ, उबदार, शांत ऊर्जा येईल. ज्या मनाने भिंती तुझ्या उभ्याने केल्या होत्या ते मने आता हळूहळू एकमेकांपासून वागतील. ज्या डोळ्यात राग होता ते आता समजून घेतील की हा बदल काही साध्या दिवसांपासून नाही, आजपासूनच अनुभवायला लागशील. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या घरात आता मी स्वतः पवित्र जागा ठरवून ठेवली आहे. तुझ्या आता रोज माझं नाव घेतलंयस, तुझ्या मनात शक्ती आता व्यक्ती ठेवशील. म्हणून मी तुझ्या घराला आता माझ्या आशीर्वादाने भरून टाकतो. घरात जे काही अडकलं होतं ते पैशाचं असो, आरोग्याचं असो, नात्यांचं असो, ते आता मंदपणे सुटायला लागले.
देव कधीच बदल एकदम करत नाही, तो हळूहळू करतो, पण कायमचं करतो. तुझ्यासाठी तो बदल आजपासून सुरू झाला आहे. तुझ्या घरात आता आशेचा सुवास येईल, जणू एखाद्या बंद खिडकीतून एक सुंदर थंड वारा आत येतोय आणि सगळं वातावरण बदलत टाकते. तसंच काहीसा अनुभव तुला येईल. अनेक दिवसांपासून तुला जड वाटणारे निर्णय आता सोपे होतील, मनात दडलेले घुसमट दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी तुझ्या घरात आनंदाची पावलं आणतील. बाळा, आता आजपासून तुझ्या घरात जे काही घडेल ते तुला उचलून हरवण्यासाठी नाही, तुला पुढे नेण्यासाठी आणि तुला मजबूत बनवण्यासाठी घडेल. ज्या दिवसांनी तुला थकवून टाकलं होतं ते दिवस आता मागे सरकते आणि त्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहतोय, ते दिवस आता तुझ्या दाराशी येऊन थांबले होते. आणि बाळा, हे शब्द नाहीत, हे आशीर्वाद आहे. आज तुझ्या घरावरून संकटाचे ढग जात आहे आणि ते वरती स्वच्छ शांत आकाश दिसू लागते. संकटाची ताकद कमी झाली की माणसाच्या मनातली भीती आधी जाते आणि मग डळठे अर्थ येतात. त्यातून आता तुमच्यापर्यंत या मेहनतीचे वजन आता हळूहळू कमी होते. जसं ओझं उतरते तसं तुझ्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. बाळ, खूप वेळेस तू स्वतःलाच विचार करत होतास, कधी सर्व ठीक होणार आहे. कधी तुला असंही वाटलं की तू एकटाच आहे, पण स्वामींच्या दृष्टीने तू एकटा कधीच नव्हता. त्यांनी फक्त योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे तुझ्या बाजूला उभं राहून पाहिल्या. आज ती योग्य वेळ आली. स्वामींची कृपा एखाद्या दिवसासारखी तुझ्या घरात पेटली आहे आणि हा दिव्या आता विझणार नाही. त्या दिव्याच्या प्रकाशात तुला तुझ्या नशिबाचे नवीन दरवाजे उघडताना दिसतील. ज्या समस्या तुला मोठ्या वाटत होत्या त्या आता लहान होऊ लागतील. तिथे तणाव होता तिथे आता ते सौम्यता येईल. वा तुझ्या आता घरातले काही संबंध थंड पडले असतील, काही चेहरे दूर गेले आणि काही गोष्टींचे गैरसमज भिंतीसारखे उभे राहिलेत आणि आता त्या भिंतीची ताकद आता कमी झाली आहे. स्वामींची कृपेने ते संबंध पुन्हा उभणार होतील. ज्या मनात ते कठोरपणा होता तिथे आजपासून नरमाई येईल. कोणीतरी तुझ्याशी चांगले बोलेल, कोणीतरी तुला समर्थन देईल, कोणीतरी तुझ्याबद्दल चुकीचं मत ठेवत असेल तर त्यांचीही नजर बदलेल. कारण जेव्हा घरावरून संकट हटतं तेव्हा माणसाच्या मनावरही धुळे झटकले जाते. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही हरवलं होतं त्यापैकी काही तुला परत मिळेल आणि जे तुझं खरंच असणार आहे ते तुला आता अडथळ्याशिवाय मिळेल. आजपासून तुझ्या घरात पैशाची चळवळ वाढेल. जिथे अडकलेले पैसे होते ते सुटतील, जिथे उत्पन्न अडकत होते ते वाढेल, जे कामात अडकल्या जात होत्या ते आता सहज पूर्ण होतील. घरातल्या एखाद्या व्यक्तीला नवीन संधी मिळेल, एखाद्या जुने काम पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या कुटुंबाची दडपण हलकी होतील. बाहेर सगळं अचानक नाही पडणार, पण एवढं नक्की की दररोज काहीतरी चांगले घडत जाईल आणि तुला जाणवेल की हो, स्वामी माझ्यासोबत आहे. तुझं मन यातून आता मजबूत होईल, तुझा आवाज स्थिर होईल आणि तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येईल. जे म्हणतात मागे वळून बघताना घाबरत जाऊ नको आणि आता भविष्य पाहताना तुला आत्मविश्वास भरेल. बाळा, तुला वाटतंय ना की तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं उरलं आहे. आता काहीच बदललं नाही, पण आजपासून तुझं जीवन हळूहळू उजळायला लागणार आहे. कारण ज्या क्षणी मनापासून तू हताश होतोय त्या क्षणी स्वामींची कृपा तुझ्याकडे धावत येते. आज तू जे अनुभवतोय ते दुःख नाही, ते एक वळण आहे. तुझ्या आयुष्याचा प्रवाह वेगळ्या दिशेने वळायला लागलाय. हे बदल तुला लगेच दिसणार नाही, पण जाणवू लागतील तुझ्या बोलण्यात, तुझ्या मनात, तुझ्या घराच्या वातावरणात. घरात शांतपणे बसताना तुला जाणवेल की आतली अस्थिरता जरा कमी झाली, मनातला दडदडणारा ताण हलका होते आणि हे काय आहे, हे माझ्या म्हणजे स्वामींचा अनुग्रह आहे. जे शांततेचा आवाज तुला सांगते, बाळा घाबरू नकोस, तुझं रक्षण माझ्या हातात आहे. तुझ्या घरात जो ताण होता, रोजच्या रोज भिंतीनाही जाणवत होता, तो आता कमी होईल. कारण संकटाची शक्ती कमी पडते ज्या घरावर, तिथे विश्वासाचा दिवा पेटलेला असतो. हा तुझ्या घरात एक प्रकाश शिरकतोय, आदर्श जन पण जाणीव ठेवणारा. तुला वाटेल की हे कसं शक्य आहे, तर काहीतरी कारण असावं. हो, कारण आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याची कडी वळवत आहे. रोज त्याचं ओझं मनापासून वाहत होतं, तो आता हलकं होऊ लागलंय. ज्या गोष्टीसाठी तू स्वतःला दोष द्यायचा, जिथे स्वतःला कमी लेखायचं, तिथे स्वामींचा स्पर्श होते आणि त्यांच्या स्पर्शाने जे काही बदलते ते कायमचं बदलते. तुझ्या चेहऱ्यावरचं जे दुःखाचं सावट होतं ते आता तसंच राहणार नाही. आजपासून ते स्वतःचा वेगळं जाणवायला लागशील. तुझ्या मनात असेच एक छोटंसं बीज उगवलं आहे जे पुढच्या काळात मोठं जड बनणार आहे. त्या झाडाकडे तुला शांतता, समाधान आणि सुरक्षितता मिळणार आहे. आतापर्यंत तुला वाटत होतं की संकट तुला शोधत फिरणार आहे, पण आता परिस्थिती उमटणार आहे आणि तुला मागे चालणार एक आहे संरक्षणाची शक्ती आणि संकट यापासून दूर जातील. तुला कदाचित हे चमत्कारासारखं वाटेल, पण बाळा, स्वामी समर्थ त्यांच्या कृपेने असंच होतं. काहीतरी न दिसणारी शक्ती हळूहळू जीवन सुधारत जाते. तू आतापर्यंत जगण्यासाठी झगडत होता, पण आता जगणं हलके होईल. घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावरही बदल दिसेल. मोहपणा, समजूत, प्रेम, पैशाच्या बाबतीत ज्या जागी ताण होता तिथे आता जागा मुक्त होईल. रगलेले कामं सुरू होतील, आदरीचे व्यवहार मिटतील, बोलण्यातला ताण कमी होईल आणि सर्वात मोठं म्हणजे मनाची भीती दूर होईल. कारण भीतीच जाती नाही तोपर्यंत संकट घरात टिकतं. मन आजपासून भीती जागे विश्वास येतो आणि तो विश्वास म्हणजे तुझी सर्वात मोठी शक्ती आहे.
स्वामी म्हणतो तू फक्त मनात माझं नाव धरून ठेव, बाकी मी करतो. हाच विचार आजपासून तुझ्या घरात संरक्षण बनेल. पुढचे दिवस तुझ्या आयुष्यात नवीन दरवाजे उघडतील, नवीन संधीची, नव्या नशिबाची, नव्या शांततेची. तुझे काही गमावले असं वाटतंय त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे. फक्त थोडंसं धीर धर. तुझं आयुष्य आता वाईट विचारांच्या पलीकडे जात आहे आणि चांगल्या दिवसांच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्वामी म्हणतात बाळा, आता तुझ्या आयुष्यात सुरू झालेला हा प्रकाश कधीही मंद होणार नाही. आज पण तुझे दिवस बदलतील, तुझे विचार बदलतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं नशीब बदलेल. हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. ही आता तुझ्या संकटाने इतके दिवस तोंड दिलं, ती आता तुझी परीक्षा नव्हती, ती तुझी तयारी होती. आणि आता तुझं आयुष्य तयार झालं चांगल्या दिवसासाठी, स्थिर मनासाठी आणि सुखाच्या वाहत्या प्रवाहासाठी. आजपर्यंत तू जे काही सहन केले ते व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक आसू, प्रत्येक चिंता, प्रत्येक काळजी, या सगळ्याचं उत्तर आज तुझ्या दारात उभं आहे. आणि ते उत्तर म्हणजे कृपा. संकट आता थांबले, आता वादळ शांती झाली आणि मनात धडपड कमी झाली आणि आता तुझ्याकडे येणारं ते फक्त शांतता, प्रगती, आनंद. स्वामी म्हणतात बाळा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू पुढे चाल, तुझ्या वाटेत मी स्वतः प्रकाश टाकेन. शेवटी बाळा, आजच्या या क्षणाला तू लक्षात ठेव, कारण हा तो दिवस आहे जेव्हा देवाने तुझ्या घराकडे पाहिले. हा दिवस तो आहे जेव्हा संकट मागे फिरतील आणि सुख पावलाने तुझ्याकडे चालतील. तुझ्या घराच्या दारात आता आनंदाची चाहूल आहे, शांततेची कुजबूज आहे आणि नव्या सुरुवातीचा सुवास आहे. आता न घाबरता जग, न थकता पुढे जा, कारण जिथे स्वामी समर्थांची कृपा असते तिथे अडथळे टिकत नाही, दुःख उरत नाही आणि माणूस एकटाही राहत नाही. आजपासून तुझ्या घरात संकट नाही, आजपासून तुझ्या घरात स्वामी समर्थ आहेत. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जरा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.